भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम या प्रकल्पाचं उद्घाटन केलंय. भारतीय हवामान विभागाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये त्यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केले. 2024च्या सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रोजेक्टला मंजुरी दिली होती. अचूक हवामानाचा अंदाज आणि या अचूक हवामानाच्या अंदाजाची गरज ओळखून या प्रकल्पासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि हा प्रकल्प लागू झाल्यामुळे भारताचं नाव हे जगात हवामान क्षेत्रातील एक आघाडीचा देश म्हणून उदयास येईल अशी अपेक्षा. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2024 ते 2026च्या दरम्यान असणार आहे आणि यामध्ये नेमकं केलं काय जाणार आहे तर अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जाणार आहे. भारताकडे अत्याधुनिक एस बँडची केवळ 22 रडार आहेत. यांची संख्या वाढवली जाणार आहे, जी प्रगत देशांपेक्षा सध्या अतिशय कमी आहे. या रडारमुळे 400 किलोमीटर परिघामधले ढग जी आहेत त्या ढगांमधली आर्द्रता किती आहे, ढगांचा परिणाम कसा होईल, पाऊस कसा पडेल या संदर्भातील अंदाज हा वर्तवला जाऊ शकणार आहे. भारतीय हवामान क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी करणारा हा प्रकल्प असून सध्या 7 दिवसांचा जो अंदाज असतो त्याच्यामध्ये 70% अॅक्युरसीवरनं 75% अॅक्युरसी पोहोचण्यासाठी या प्रकल्पामुळे मदत होणार. मध्ये आणि जगामध्ये कार्यरत असलेल्या विविध हवामान विषयक संस्थांमध्ये समन्वय सुद्धा या प्रकल्पामुळे साधला जाणार आहे आणि या मिशन मौसम प्रकल्पाचा फायदा संपूर्ण भारतीय जनतेला प्रामुख्याने कृषी क्षेत्राला होणार आहे. त्यामुळे मिशन मौसम प्रकल्प हा भारतासाठी यशदायी ठरेल अशी अपेक्षा करूया. अशाच माहितीसाठी अभ्यास लक्ष ऍप डाउनलोड करा आणि एमपीएससी लक्ष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.